नमस्कार मंडळी, मी वैशालीज आरके किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे चमचमीत अशी चपातीची चायनीज भेळ। त्यासाठी मी 2 चपात्या घेतल्या आहे। त्या आपण गोल राऊंड करून त्या स्ट्रिप्स कट करून घेऊया आणि त्या कुरकुरीत अशा तळून घेऊया। गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे तळून घ्यायचं आहे। आता आपले हे तळून झाले आहे। खरपूस असं तळून घेतलं आहे। आता कढईमध्ये आपण बारीक चिरलेलं लसूण आणि तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या घ्यायच्या आहे। त्यामध्ये मी कांदा घेतला आहे, स्वीट कॉर्न, शिमला मिरची, गाजर, कोबी टाकून हे थोडं परतून घेऊया। त्यामध्ये 1 चम्मच मिरची पेस्ट टाकली आहे, आलं लसूण मिरची पेस्ट, आणि त्यामध्ये आपल्याला तुम्हाला जे सॉस आवडतील ते टाकूयात। त्यामध्ये मी चिंगची चटणी टाकली आहे, टोमॅटो सॉस, चिली सॉस टाकून हे थोडं परतून घेऊया। त्यामध्ये आपण थोडा सोया सॉस टाकूया आणि नंतर आपण जे चायनीज भेळची चपातीचे स्ट्रिप्स तळलेले आहेत त्या टाकून घेऊया आणि अगदी मिनिटभर फक्त परतून घ्यायचं। ही घरी बनवलेली आपण चपातीची चायनीज भेळ खायला खूप छान लागते, चमचमीत आणि चटपटीत लागते। नक्की करून पहा। आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।